स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. झालं का जेवण? काय चाललंय अजून? कसलं गरम व्हायला लागलंय, किती नको वाटायला लागले आतमध्ये. ह्यांच्या वाऱ्यातलं बी नको, काय नको असं वाटायला. बाहेरून बसलोय बघा गॅलरीमध्ये. काय चाललंय अजून? काय करमत नाही, काय करायचं, बसलोय बघा. दिसते व्हिडिओ व्यवस्थित येत नाही ना. पोरग्या श्रुती आमच्या हसते बघा. काय करायचं, असू दे. मी पण घेणार आहे फोन चांगला, थोडा दिवस असंच काढायचं. काय करायचं, येतात तसे व्हिडिओ काढायचे बघा. कोण काय का म्हणत नाही, बघू देत. भाऊ बहीण नाही बघू देत, ऐका नाही. काय चाललंय तुमचं? झालं का जेवण बहिणींनो, भावांनो? आमचे व्हिडिओ बघत जावा भाऊ बहिणींनो. काय झालंय, मी व्हिडिओ टाकते खरं, पण त्याला व्ह्यूजच वाढना झाल्यात भाऊ बहिणींनो. काय झालंय मला तेच कळना. पहिल्यांदा चांगले आले, आता अजिबात म्हणजे त्याला काही रिस्पॉन्सच येणार. त्याच्यामुळं जराशी मन नाराज झाल्यागत झाले. तरी पण खचून नाही जाणार, तरी बी मी काढतच राहणार बघा. कारण आधीच मला सगळ्यांनी म्हणलेलं आहे की तुझं व्हिडिओ बघणार नाहीत, कोण कोण कशासाठी हे करणार नाही. तरी पण मी टाकत राहणार आहे. इतकं माणसांनी त्रास देतात ना, तरी पण व्हिडिओ अजून 50 जणांनीच बघितलं, त्यातले 10-15 जणांनी फोन केला असं की व्हिडिओ टाकते. तर असा व्हिडिओ टाकते की काय मी असलं काय सांगते दुसरं व्हिडिओला. का मी पहिलीच आहे का अशी व्हिडिओ टाकणारी, किंवा मी यूट्यूब चालू केले असे कित्येक आहेत. तरी पण त्यांची इज्जत लई प्यारी असल्यामुळे त्या आमासनी मला जास्त हे करतात. खरं मी कोणालाच भेट नाही बघा भाऊ बहिणींनी. तुमचा सपोर्ट असला तर मी कुणालाही घेणार नाही, कारण माझी जिंदगी मला जगायची आहे, माझ्या मुलांसाठी मला जगायचं आहे. मी हेच सांगत राहणार आहे. मी काही कुणाचं मन दुखवण्यासाठी काही नाही. मी व्हिडिओ बनवते म्हणजे मला काहीतरी त्यात हे असेल. मला आता कितीतरी जणांनी व्हिडिओ बनवायला चालू केलं आहे का, त्यांनी काही शिकलेलेच आहेत का? शाळा शिकलेलंच होते असं आहे का भाऊ बहिणींना? तुम्ही मला सांगा. हां, आमची जसं येईल आम्हाला तसं वेडवाकडं आम्ही टाकतच राहणार की. काय करायचं, चालेल तसं चालायचं, आहे का नाही? तरी पण मी म्हणतो ते टाकू का नको, राहू दे, टाकू का नको. तरी पण म्हटलं आज टाकायचं, जाऊ दे, नाही ह्यांना घ्यायचं. रोज तीच विचार करते, रोज तेच टाकत्या. व्हिडिओ टाकला की 2-3 दिवसांचा मला लगेच चालूच करते बघा. 2-3 दिवसांना 2-3 तासातच येतात फोन. व्हिडिओ टाकलाय का, कशाला टाकताय, काय चांगलं दिसतंय का? भाऊ बहिणींना तुम्हीच सांगा. काय चुकीचं दिसलं तरी आमासनी सांगा कमेंटमध्ये. खाली राहतात ना माणसं, तिकडं इकडं. मग अजून काय चाललंय? काय नाही, पोरीसनी अजीब वाटतंय हो. जग साथ सोडते. लेकरं पण तशीच आहे ती. काय करायचं, मलाच वाटतं हे वेगळंच. म्हणून बघा व्हिडिओ नाही करायचा म्हणून ठरवला होता. काल पण मी तेच सांगितलं होतं, कारण जरा तरी माणसानं पुढून काहीतरी आपल्याला हे आलं तर काही वाटत नाही ना. आपण व्हिडिओ टाकणार, आपल्याला म्हणजे आम्ही काही नवीनच टाकत नाही. खरं मी एवढंच सांगते भाऊ बहिणींनो, जे मला त्रास करतात ना त्यांच्याबद्दल मला कुणाकडून काही नको आहे. फक्त एक लाईक, सबस्क्राईब पाहिजे आणि तुमचा सपोर्ट पाहिजे मला. कारण मी सगळं त्यांनी मला जी त्रास केला ना, मी ती सगळं सांगणार आहे बघा. मला कुठंही सोशल मीडियावर तरी मला न्याय भेटेल म्हणून हे सगळं करते. मला इतका त्रास दिला ना सगळ्यांनी की ज्या वेळेस मी हे चालू केलं आहे म्हणून मला लोकांनी जराशी त्रास द्यायचा बंद केला आहे. आणि मी त्यांचं क्लिअर कट रेकॉर्ड सकट मी टाकणार आहे भावा बहिणीने. मी दाखवणार आहे पुरावा सकट. त्यासाठी मला सपोर्ट करा भावा बहिणी. तुमच्या सपोर्टाची लई गरज आहे मला. आणि एक सांगते भावा बहिणींनो, लोकांकडून पैसे घेताना आपलीकडं लिहून घ्या. कारण आणि जितकं आपल्या ऐपतीत बसते तितकंच घ्या. आणि विश्वास हे कुणावर ठेवू नका. विश्वास ठेवले की माणसं विश्वासघात करतात. तुम्ही किती जीवाच्या पाठ विश्वास ठेवा, तुम्ही एका ताटात बसून जेवा, खरं त्याने आपला घात करणारच. त्यासाठी त्यांना फक्त त्यांनी केलेलं दिसतंय, आपण केलेलं काही दिसणार नाही.
कारण आपली वेळ वाईट आली ना तर आपल्याजवळ कोण नसते, जी आपल्या जवळचं बी कोण नसते, जोडलेलं पण कोण नसते. आपल्याला स्वतः उभारायचं असतं. हे सगळं मी भोगलं आहे, त्याच्यामुळे मी सांगते. कारण कुठे पण माझा भाऊ माझी बहीण कुणाला अशा गोड बोलून कुठल्या गोष्टीत कुठल्या सावकाराकडं कुणाकडं काही अडकू नका किंवा आपलं कुठली गोष्ट घेताना सगळी आपल्याकडं पुराव्यासकट घ्या. आपल्याकडे व्हिडिओ आपल्याकडं त्यांचे रेकॉर्ड ही ठेवत जावा. कारण असे फसवून आपल्याला बदनाम करणारे लई जण आहेत. आपण त्यांच्यापासून थोडे जर घेतले तर त्यांनी त्याच्या बाबतीने 10 पटीने लावतात. आम्ही स्वतः केलेलं आहे. त्यासाठी मी माझं सगळं भरलं धरलं घर सोडून मी आलेले आहे भाऊ-बहिणी. इतका परपंच केलेलं, इतकं मी भांड्याला भांडं माझं सगळा संसार मी आहे असं टाकलेला आहे. त्यांना यायचं, दारावला लाथा घालायचं, आम्हाला त्रास द्यायचा, माझ्या मुलासनी पिचे दाब द्यायचा. त्याच्यामुळे मी ते गाव सोडलेलं आहे. दुसरी नुसती बघणारे होते भावा बहिणींनो, कारण ते त्यांच्या गावातल्याच लोकांचा साथ देणार, दुसऱ्यांच्या आलेल्या माणसांचा साथ देणार नाहीत. आणि त्यांना ते समजणार नाही की एवढं बाबा ह्याने घेऊन काय केलं असेल. तुम्ही लावता तरी पण आम्हाला कोणी साथ दिलेलं नाही. म्हणून भावा बहिणींनो मी हे ठरवलं की आपण आत्ता सोशल मीडियावर सगळं हे करायचं. आणि मी भाऊ बहिणी असं सांगत नाही, कारण माझ्याकडे त्यांचे सगळे पुरावे आहेत. याच्यामुळे मी उभा राहिलेले आहे या गोष्टीला. मला तुम्ही सांगा, आयुष्यभर जर मी जिंदगीभर जर काम केलं तरी पण माझं रक्ताचं पाणी जर केलं ना तरी मी एवढी रक्कम देऊ शकत नाही. आणि ती जर मी घेतली असती ना आज भाऊ बहिणींनी मी बंगल्यात राहिली असती. मी अशी येऊन कुठं पण राहिली नसती माझी 2 लेकरं घेऊन. आणि ह्याने इतका मला त्रास दिला आहे ना की मला सहन होत नाही भाऊ बहिणींना. कधी कधी मी एकटी बसते ना, कारण मी ज्या माणसाला जोडली ना त्या माणसामुळे ती माणसं सकट माझ्यापासून. चला भावांना पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बाय. इथून पुढं कुणावर विश्वास ठेवताना 10 वेळा विचार करून ठेवा भावा बहिणींना. या बहिणीचं सांगणं आहे तुम्हाला, कुणावरही विश्वास ठेवताना आपल्याकडं पुरावा ठेवा, एवढंच मी सांगते. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. व्हिडिओला मोठा झाला असेल तरी पण बघा, या बहिणीला सपोर्ट करा. ह्या बहिणीच्या 2 मुलींना तुमची सपोर्टची लई गरज आहे भावा बहिणींना. चालते. बाय. गुड नाईट. अजून काय चाललं आहे? काय नाही, पोरीसनी अजीब वाटते हो. जग साथ सोडते लेकरं पण तशीच आहे ती. काय करायचं, मुलासनी वाटतं एक वेगळंच. म्हणून बघा व्हिडिओ नाही करायचा म्हणून ठरवला होता. काल पण मी तेच सांगितलं होतं, कारण जरा तरी माणसानं पुढून काहीतरी आपल्याला हे आलं तर काही वाटत नाही ना. आपण व्हिडिओ टाकणार आपल्याला म्हणजे आम्ही काही नवीनच टाकत नाही. खरं मी एवढंच सांगते भावा बहिणींनो, जे मला त्रास करतात ना त्यांच्याबद्दल मला कुणाकडून काही नको आहे. फक्त एक लाईक सबस्क्राईब पाहिजे आणि तुमचा सपोर्ट पाहिजे मला. कारण मी सगळं त्यांनी मला जी त्रास केला आहे ना मी ती सगळं सांगणार आहे बघा. मला कुठंही सोशल मीडियावर तरी मला न्याय भेटेल म्हणून हे सगळं करते. मला इतका त्रास दिला ना सगळ्यांनी की ज्या वेळेस मी हे चालू केलं आहे म्हणून मला लोकांनी जराशी त्रास द्यायचा बंद केला आहे. आणि मी त्यांचं क्लिअर कट रेकॉर्ड सकट मी टाकणार आहे भावा बहिणीने, दाखवणार आहे पुरावा सकट. त्यासाठी मला सपोर्ट करा भावा बहिणी. तुमच्या सपोर्टाची लई गरज आहे मला. आणि एक सांगते भावा बहिणींनो, लोकांकडून पैसे घेताना आपलीकडं लिहून घ्या. कारण आणि जितकं आपल्या ऐपतीत बसते तितकंच घ्या. आणि विश्वास हे कुणावर ठेवू नका. विश्वास ठेवले की माणसं विश्वासघात करतात. तुम्ही किती जीवाच्या पाठ विश्वास ठेवा, तुम्ही एका ताटात बसून जेवा, खरं त्याने आपला घात करणारच. त्यासाठी त्यांना फक्त त्यांनी केलेलं दिसतंय, आपण केलेलं काही दिसणार नाही. कारण आपली वेळ वाईट आली ना तर आपल्याजवळ कोण नसते, आपल्या जवळचं बी कोण नसते, जोडलेलं पण कोण नसते. आपल्याला स्वतः उभारायचं असतं. हे सगळं मी भोगलं आहे, त्याच्यामुळे मी सांगते. कारण कुठे पण माझा भाऊ माझी बहीण कुणाला अशा गोड बोलून कुठल्या गोष्टीत कुठल्या सावकाराकडं कुणाकडं काही अडकू नका किंवा आपलं कुठली गोष्ट घेताना सगळी आपल्याकडं पुराव्यासकट घ्या. आपल्याकडे व्हिडिओ आपल्याकडं त्यांचे रेकॉर्ड ही ठेवत जावा. कारण असे फसवून आपल्याला बदनाम करणारे लई जण आहेत. आपण त्यांच्यापासून थोडे जर घेतले तर त्यांनी त्याच्या बाबतीने 10 पटीने लावतात. आम्ही स्वतः केलेलं आहे. त्यासाठी मी माझं सगळं भरलं धरलं घर सोडून मी आलेले आहे भाऊ बहिणी. इतका परपंच केलेलं, इतकं मी भांड्याला भांडं माझं सगळा संसार मी आहे असं टाकलेलं आहे. त्यांना यायचं, दारावला लाथा घालायचं, आम्हाला त्रास द्यायचा, माझ्या मुलासनी पिचे दाब द्यायचा. त्याच्यामुळे मी ते गाव सोडलेलं आहे.
दुसरी नुसती बघणारे होते भावा बहिणींनो, कारण ते त्यांच्या गावातल्याच लोकांचा साथ देणार, दुसऱ्यांच्या आलेल्या माणसांचा साथ देणार नाहीत आणि त्यांना ते समजणार नाही की एवढं बाबा ह्याने घेऊन काय केलं असं. हां, तुम्ही लावता तरी पण आम्हाला कोणी साथ दिलेलं नाही. म्हणून भावा बहिणींनो मी हे ठरवलं की आपण आत्ता सोशल मीडियावर सगळं हे करायचं आणि मी भाऊ बहिणी असं सांगत नाही, कारण माझ्याकडे त्यांचे सगळे पुरावे आहेत, त्याच्यामुळे मी उभा राहिलेले आहे या गोष्टीला. मला तुम्ही सांगा, आयुष्यभर जर मी जिंदगीभर जर काम केलं तरी पण माझं रक्ताचं पाणी जर केलं ना तरी मी एवढी रक्कम देऊ शकत नाही. आणि ती जर मी घेतली असती ना, आज भाऊ बहिणींनी मी बंगल्यात राहिली असती, मी अशी येऊन कुठं पण राहिली नसती माझी 2 लेकरं घेऊन. आणि ह्याने इतका मला त्रास दिला आहे ना की मला सहन होत नाही भाऊ बहिणींना. कधी कधी मी एकटी बसते ना, कारण मी ज्या माणसाला जोडली ना त्या माणसामुळे ती माणसं सकट माझ्यापासून. चला भावांना पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बाय. इथून पुढं कुणावर विश्वास ठेवताना 10 वेळा विचार करून ठेवा भावा बहिणींनो. या बहिणीचं सांगणं आहे तुम्हाला, कुणावरही विश्वास ठेवताना आपल्याकडं पुरावा ठेवा, एवढंच मी सांगते. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. व्हिडिओला मोठा झाला असेल तरी पण बघा, या बहिणीला सपोर्ट करा. ह्या बहिणीच्या 2 मुलींना तुमची सपोर्टची लई गरज आहे भावा बहिणींना. चालते. बाय. गुड नाईट.